सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपच्या नगरसेविका रंजिता चाकोते यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे। सोलापूर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपच्या रंजिता चाकोते यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे। सभापती पदासाठी त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड औपचारिक ठरणार आहे। भाजपने ठरवल्याप्रमाणे रंजिता चाकोते यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चाकोते घराण्याला अनेक वर्षांनंतर महापालिकेत कॅबिनेट दर्जाचे महत्त्वाचे पद मिळाले आहे। या निवडीमुळे महापालिकेतील आगामी राजकारणावर भाजपची पकड अधिक मजबूत झाल्याचे मानले जात आहे। यावेळी महापौर विनायक कोंड्याल, सभागृह नेते नरेंद्र काळे, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या उपस्थितीत नगरसेविका रंजिता चाकोते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी नगरसेवक राजकुमार पाटील, नगरसेवक अविनाश पाटील, नगरसेवक जयकुमार माने, नगरसेवक मनीष केत, नगरसेवक रुद्रेश बोरामणी, नगरसेवक बिज्जू प्रधाने यांच्यासह पदाधिकारी व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांनी नगरसेविका रंजिता चाकोते यांचं पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। याबाबत अधिक माहिती सभागृह नेते नरेंद्र काळे आणि रंजिता चाकोते यांनी दिली आहे। आपण प्रदेशाकडे 4 नावं पाठवली होती पार्टीच्या वतीने। 4 नावं पाठवल्यानंतर आज सकाळी प्रदेशाकडनं रंजिताताई चाकोते यांच्या नावासाठी कळवण्यात आलं। त्यानंतर आपण त्यांचा फॉर्म आत्ता भरून घेतला आणि येणाऱ्या 6 तारखेला आधी आम्ही जी 4 नावं पाठवली होती सर्व गोष्टींचा विचार करून 4ही नावं जी पाठवली होती सगळ्या गोष्टींचा विचार करून पाठवल्यानंतर प्रदेशाच्या माध्यमातून जी चर्चा होऊन जी नाव फायनल झालं ते नाव आम्ही घोषित केलं। निश्चितपणाने येणाऱ्या काळात सर्व नगरसेवकांना आपण बरोबर घेऊनच काम करतोय। त्याच्यामुळे कुणाची नाराजी आहे असं नाही। आत्ता पद मिळालं नसेल तरी येणाऱ्या काळात सर्वांना पदाधिकारी होण्याची संधी आहे। सर्वप्रथम मला भारतीय जनता पार्टीकडून पक्षश्रेष्ठींनी आज स्थायी समिती सभापतीचा अर्ज भरावयास लावला। ही माझी वैयक्तिक निवड नसून माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि माझ्यावरती असलेली जबाबदारी असं मी समजते आणि ती मी नक्की पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडेन। विकास कामं ही प्रामुख्याने केली गेली पाहिजेत, निधीचं नियोजन झालं पाहिजे आणि प्राधान्यानं जनतेला जे काही हवं आहे त्याची पूर्तताही झाली पाहिजे। आर्थिक जो काही आखणी झाली पाहिजे आणि खर्चावरती नियंत्रण झालं पाहिजे, ह्या सगळे प्रामुख्याने विषय आहेत।